साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। प्राणघातक हल्ल्याप्रकरणी 6 आरोपींना सक्त मजुरी। सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर्यन पांढरे यांनी आरोपी काशीनाथ उर्फ काशप्पा हनुमंत पंचमगिरी, आबाजी हनुमंत पंचमगिरी, समीर राजीव बिराजदार, लक्ष्मण उर्फ अप्पू शिवलिंगप्पा गुड्डेवाडी, मल्लीनाथ शंकर पाटील, विजयकुमार गुरप्पा गुड्डेवाडी, सर्व राहणार सदलापूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर यांना 7 वर्ष सक्त मजुरी व प्रत्येकी 1400 रुपये दंड व सर्व आरोपींना प्रत्येकी 3000 रुपये नुकसान भरपाई फिर्यादी यास व प्रत्येकी 10,000 रुपये जखमी यास नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारित केला आहे। सदर प्रकरणात सविस्तर हकीकत अशी की 21/5/2013 रोजी शिरवळ तालुका अक्कलकोट गावाच्या हद्दीतील पंचलिंगेश्वर मंदिराजवळील नाल्यातून फिर्यादी सलीम अहमद शक्करगी व जखमी भीमा बबरुवान यादव हे घरी जात असताना यातील आरोपी हे फिर्यादीस मारहाण करीत असताना सदरचे भांडण सोडविण्यासाठी साक्षीदार भीमा यादव हा आला असता सर्व आरोपींनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी व साक्षीदार यांना दगड, काठी व लोखंडी सळी यांना मारहाण करून जखमी केल्याबाबत यातील फिर्यादी समीर शक्करगी यांनी अक्कलकोट उत्तर सोलापूर ठाणे येथे फिर्याद दाखल केल्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला। गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी चव्हाण व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश प्रसाद भरते यांनी करून एकूण 7 आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। खटल्याच्या सुनावणी दरम्यान यातील 1 आरोपी मयत झाला। यात सरकारतर्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले। सरकार पक्षाचा पुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरून सर्व आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर्यन पांढरे यांनी आरोपी काशीनाथ उर्फ काशप्पा हनुमंत पंचमगिरी, आबाजी हनुमंत पंचमगिरी, समीर राजीव बिराजदार, लक्ष्मण उर्फ अप्पू शिवलिंगप्पा गुड्डेवाडी, मल्लीनाथ शंकर पाटील, विजयकुमार गुरप्पा गुड्डेवाडी, सर्व राहणार सदलापूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर यांना 7 वर्ष सक्त मजुरी व प्रत्येकी 1400 रुपये दंड व सर्व आरोपींनी प्रत्येकी 3000 रुपये नुकसान भरपाई फिर्यादी यास व प्रत्येकी 10,000 रुपये जखमी यास नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारित केला आहे। सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ॲडव्होकेट कल्पना जी कुलकर्णी यांनी काम पाहिले, तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट धनंजय माने व ॲडव्होकेट अरविंद अंदोरे यांनी काम पाहिले। आरोपींना शिक्षा सुनावल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल अजित सुरवसे, बक्कल नंबर 1985 यांनी पुढील कारवाई केली।